नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. पिंपळनेर येथील रामनगर नवयुवक मंडळातर्फे रामनवमीच्या निमित्ताने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. आमदार मंजुळाताई गावित आणि नगराध्यक्षा डॉक्टर योगिताताई चौरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मिरवणुकीला सुरुवात झाली. दरवर्षीप्रमाणे रामनवमीनिमित्त राम मंदिरापासून राम रथावरून सजीव देखाव्याची आरास करण्यात येते. या रथाची पूजा आमदार मंजुळाताई गावित, पिंपळनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष डॉक्टर योगिताताई चौरे यांच्या हस्ते सुरुवात झाली. यावेळी उपनगराध्यक्ष योगेश नेरकर, रामनगर युवक मंडळाचे अध्यक्ष आणि नगरसेवक गणेश खैरनार, नगरसेवक ॲडव्होकेट ज्ञानेश्वर रेखंडे, डॉक्टर जितेश चौरे, डॉक्टर विनोद कोठावदे, प्रशांत चौधरी, PS पाटील, देवेंद्र कोठावदे, संभाजी हाईराव, नगरसेविका सुमनताई मालुसरे, सुवर्णाताई आजगे, संभाजीराव ढोले, आशु विस्पुते, निलेश कोठावदे, पिंटू मुसळे, देवेंद्र कोठावदे, दिलीप सूर्यवंशी, राजू बधाने, बबलू चौधरी, नितीन येवले, DD माले आदींसह मान्यवर उपस्थित होते. सायंकाळी सजवलेल्या रामरथावर सजीव आरास करण्यात आली होती. यावेळी मिरवणूक रामनगर, टेंबा रोड, इंदिरानगर, पोलीस स्टेशन, सामोडा चौफुली, बसस्टॉप चौफुली, सटाणा रोड, गोपालनगर मेन बाजारपेठ, खोल गल्ली मार्गे पुन्हा राम मंदिराजवळ मिरवणुकीचा समारोप झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नगरसेवक गणेश खैरनार, मयूर गायकवाड, दीपेश गांगुर्डे, हरीश जगताप, गौरव भांबरे आदींसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. मिरवणूक अतिशय शांत आणि आनंदमय वातावरणात निघाली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पिंपळनेर पोलीस ठाण्याचे API किरण बर्गे यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप, साक्री तालुका. धन्यवाद.